दिवस आहे की तो माझ्यासाठी लई 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 स्पेशल आहे. कारण का आज आहे पहिली गोष्ट म्हणजे संकष्टी, दुसरी गोष्ट म्हणजे आज फ्रेंडशिप डे पण आहे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या नवीन प्रवासाची सुरुवात करणार आहे. मोस्ट ऑफ जणांना कळालं असेलच, मी माझा एक ज्वेलरी ब्रँड सुरू करायला लागलोय गाईज. आणि हे त्याचं इंस्टाग्राम पेज आहे. आणि लई दिवस झालं असं माझं मन धडधड आलतं की काय होईल. पण मला माझ्या सगळ्या फॉलोअर्सवर खरंच मनापासून ट्रस्ट आहे, त्याच्यामुळं मी ही सुरुवात चालू केली आहे. आणि आशा आहे की तुम्ही जसं माझ्या प्रत्येक पावलाला तुम्ही मला जी साथ दिलाय सगळ्यांनी माझ्या इंस्टाग्राम जर्नीमध्ये, दोन्ही अकाउंटला, तिन्ही अकाउंटला बाय द वे, ते अशीच साथ तुम्ही माझ्या ह्या नवीन प्रवासाला पण द्याल, ही खरंच खूप आशा आहे. आणि माझ्या फॉलोअर्सवर कधी खरंच लई जास्त विश्वास आहे. आणि सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे गाईज. कारण का माझे जे मित्रमैत्रिणी आहेत की त्यांना खरंच आत्ता सध्या वेळ नाही आहे, पण तुम्ही माझ्या प्रत्येक रील्सला, प्रत्येक पोस्टला कायम तुम्ही कमेंट करतायसा, लाईक करताय, शेअर करतायसा, सगळ्यांना सजेस्ट सुद्धा करतायसा की तुम्ही पण हिचे व्हिडिओ बघा वगैरे. ही माझ्यासाठी खरंच लई मोठी गोष्ट आहे. आणि मी आयुष्यात अर्धी मी इथंच जिंकलोय, कारण का तुमच्यासारखे एकदम लॉयल फ्रेंड्स मला भेटले आहेत, लॉयल फॅन फॉलोअर्स सगळे भेटले आहेत तुम्हाला. आणि माझी एक फॅमिलीसुद्धा तुम्हाला म्हणतोय मी कायम. आणि जो विश्वास मी तुमच्यासोबत मेंटेन केला आहे की नाही आजपर्यंत, तो विश्वास कधीच शेवटपर्यंत मी त्याला तडा जाऊन देणार नाही आहे. कारण का मी जेव्हा ठरवलं की नाही मला असं एक ब्रँड चालू करायचं आहे, डोक्यात काही विचार नव्हता कुठलं चालू करायचं आहे, कशात आपल्याला उतरायचं आहे, काहीच डोक्यात काही कल्पना नव्हती. मग असंच खूप सर्च केलं, काय आता सध्या लोकांना आवडेल वगैरे सगळ्या बाजूने विचार करून मग हा ज्वेलरी ब्रँड स्टार्ट करायचं मी ठरवलं. दुसरी गोष्ट माझ्या डोक्यात एकच विचार असणार आहे, आणि शेवटपर्यंत जो विश्वास नावाचा शब्द आहे ना, ह्याला लई वजन आहे आणि माझ्या आयुष्यात त्याला खरंच जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळं हा जो विश्वास आहे ना, तो कधीच मी खाली पडून देणार नाही आहे. आणि हा नुसता ब्रँड नाही आहे, तर हे आपल्या तुमच्यातलं आणि माझ्यातलं जे काय बॉन्ड आहे की जे विश्वासावर चालू आहे, ते मी खरंच शेवटपर्यंत जपणार आहे. आणि ह्या ब्रँडमध्ये तुम्हाला काही बोगस किंवा फालतूचा डिस्काउंट देऊन मी तुम्हाला अट्रॅक्ट करेन माझ्या ब्रँडपर्यंत, असं काहीच फालतूपणा माझ्या ब्रँडमधून तुम्हाला भेटणार नाही आहे. मी फक्त एक प्रामाणिकपणा मला तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे, एवढंच माझा प्रयत्न असणार आहे ह्या ब्रँडमधून. आणि मला खरंच गॅरंटी आहे तुम्ही मला चांगलाच सपोर्ट करणार आहे ह्या जर्नीला पण. आणि खरंच मला असं आजचा दिवस असं माझ्या आयुष्यातलं खरंच एक टर्निंग पॉईंट टाईप आहे. आणि अजून भरपूर काही सरप्राईज आहेत तुम्हाला लवकरात, ह्या महिन्यात भरपूर सरप्राईज भेटणार आहेत. ॲक्च्युली मला पण वाटलं नव्हतं की माझ्या आयुष्याला हे पण वळण भेटेल, आणि अजून वेगळं पण प्रयत्न चालू आहेत तिकडे, ते साईड बाय साईड तुम्हाला ते पण करणार आहेत. त्यामुळं असंच सपोर्ट करत राहा. मी अजून लिटरली आंघोळ केलो नाही आहे, मी अशीच झोपलेलो, ते थोबाड घेऊन असं डायरेक्ट कॅमेरा चालू केला आहे, कारण का मला सकाळी उठल्या तुम्हाला ही गोष्ट शेअर करायची होती. आजचा ब्लॉग पूर्ण तुम्ही बघालच. आज मी गणपती मंदिरात पण जाणार आहे, भरपूर सगळ्या गोष्टी तुम्ही बघाल. फ्रेंडशिप डे बद्दल मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे. आत्ता मी पहिला आंघोळ जातो, मम्मी कुत्र्यासारखं मला मारल, त्याच्यामुळे पहिला तर आंघोळ जातो, पटकन आवरतो, छान रेडी होतं आणि परत कॅमेरा चालू करतो. ओके बाय. पार्सल त्यात काय वायरे काय? हा, ते ज्वेलरी मेकिंगचं आहे. पहिली सुरुवात झालेली. अरे कशाला काढायला लागलाय सांगतो नंतर. अरे अजून काहीतरी असं नुसतं वायरेत मग आता हे पण नाही आलं. हे आले नाही, ते परवा एक मागवलेलं ग मी. हे बारकं मागवलंस तू? नाही का, हे जे छोटे ते सगळं ठेवायचं, ते ज्वेलरीचं बाकीचं मोती वगैरे सगळं ठेवायला मागवले. ते मला फ्रेंडशिप बँड बांधणार आहे. काय रे, कुठली ज्वेलरी आवडली? मला म्हणते तू आणि मी ज्वेलरी आवडली. दोनच ज्वेलरी. कसले मोठे मला शिकवायचं रे. हा सोम गाईज, मला फ्रेंडशिप डे बँड उजळच बांधायचं असते बघा गाईज. आम्ही पण हेच बांधायचो. ज्या मित्रांना बांधलेलं आणि मित्रमैत्रिणींना अशी बँड, त्यांच्यापासून सावध होण्यासाठी आता काळा दोरा बांधायला लागलाय. अगो भाई, सोम भाऊ आमच्या पैसे कुठं पैसे नाही आणले. असा विषय आहे बाबा. अरे ग, आमचं असलं काय नव्हतं. आम्ही खरं बांधत होतो माहिती काय मैत्रिणीच नाही. आम्ही एवढं रडायचं तुम्हाला सांगतो. घरातल्यांकडनं 10 रुपये आमच्या घरात येतो, 10 रुपये, आणि गुगल पे घेऊन गेला डायरेक्ट मोबाईल घरातल्यांचा. वा बेटे वा. आम्ही करायचं, पप्पांना म्हणायचं काय मैत्रिणींना बांधायचं आहे, फ्रेंडशिप डेचं बँड आणतोय, 10 रुपयाचं बंच त्यो साधं रिबनी देतो आमच्या घरातली. माझ्या पप्पा तर सरळ म्हणा खरं घेऊन जा, करं बांधायचं म्हणा. म्हणजे करं म्हणजे कारखान्यामध्ये असते
इथल्या लोकांना माहिती असेल, बाहेरच्या लोकांना खरं म्हणजे असं व्हाईट कलरचा दोरा असतो आमच्या कारखान्यात तयार होतोय तो. आणि असं पण माहिती आहे बाजूला किती वर्षानं हे माझ्या हातात आले. मी आता आवरून बसलोय आणि आमचं शिव्या शाबू खेळायला लागले. आणि गाय मला निक्कीने हॅपी फ्रेंडशिप डे टाकले बघ. तू तिला टाकलायस मेसेज? ती मला निक्कीने विश केली, मी केल्यावर मग तिने केल्या मला, आणि तुला स्वतःहून ती टाकते. ते सोडा, म्हणजे तू पहिला तिला विश केलास मग मला विश करायला अजून केलेच नाही तिला. काय ना पोरगा यो. अगं तिला आता जस्ट गायच 9 सफे ही माझी. तुला सकाळीच केलं की नाही केलंस, कधी केलंस? व्यायाम करताना हॅपी फ्रेंडशिप डे म्हणलं तुला. थांबा गाईज, असला खोटं बोलतोय की नाही हा मुलगा. 2 मिनिटांत की आवडतो बघतात 4 लोक. थांबा, हा असा व्हिडिओ करतो. ह्या कुत्र्यानं मला अजिबात फ्रेंडशिप डे विश केला नाही आणि हा मला याची फ्रेंड मानतच नाही. बहीण तर अजिबात मानत. हा मला ह्याची दुश्मन मानतोय. दुश्मन आहे तू नव म्हणजे एखादी बहीण कळकळून तुम्हाला एखादी चांगली गोष्ट शिकवत असेल तर ती दुश्मन असते का? काय आवाज भरडा आहे ना माणसाचा. बोल मला हॅपी फ्रेंडशिप डे बोल आणि थँक्यू फॉर एव्हरीथिंग म्हण. आणि तुझ्यामुळं आहे मी जे काय हे म्हण. हॅपी फ्रेंडशिप डे माय एव्हरीथिंग. काय आहे ते आय लव्ह माय बहीण. Oh my God, guys, oh my God. हे जे होतं ना जा बरडा लागलाय बरगा. बघा एवढं आमचं बिझी असतंय, बिझनेस करतोय. शाबू पण खाल्ला आणि तसंच ठेवून गेला. जा रे खाऊन जा. शुभम चांगला नाही आहे. मला वाटलेलंच कायमच आहे आमच्या घरात. मी तुम्हाला कधीच सांगतो गाईस काय, जेव्हा फ्रेंडशिप डे असायची कधी लहान म्हणजे एक 10वी पर्यंत धरा. 11वी-12वीला पण ती लाईफ नव्हती, पण 10वी पर्यंतची जी लाईफ होती की नाही ढीगभर ते फ्रेंडशिप बँड बांधायचं आणि लिटरली असं इथं खोपऱ्यापर्यंत आम्ही फ्रेंडशिप बँड बांधत होतो. पण आता एक पण नाही आहे हातात. सोम्याला सकाळी बांधलेला ते पण लईच टाईट व्हालतं म्हणून काढलोय. पण गाईज ते जे आपण निब्बानिब्बीपणा करायचो वॉडेवर जे आपण चाइल्डिश होतो घडी ती लाईफच इथंपर्यंत बेस्ट होते असं मला वाटतं. कारण का आता आपण एवढं प्रॅक्टिकल झाले की नाही सगळीजण. मी पण झालो लईच प्रॅक्टिकल झाले माझ्या आयुष्यात. मग तर आधी मी असं होतो भरमसाठ स्टेटस व्हॉट्सअपला लावा, स्टोऱ्या टाका इन्स्टाला. त्या प्रत्येक वेगवेगळ्या मैत्रिणीचे वेगवेगळी स्टोरी असणार. परत डीपी त्यांचा लावायचा सगळं म्हणजे किती काय काय करायचं. आणि आता साधं विश केलं सगळ्यांना जे जवळचे आहेत. पण तुम्हाला खरं सांगू माझ्या लाईफमध्ये माझ्या राशीलाच कधी माझ्या फ्रेंडशिप नावाचा प्रकार माझ्यासाठी कलंक आहे. हे आधीच्या व्लॉगमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं आहे. पण तुम्हाला सांगू माझ्या आता लाईफमध्ये जेवढे पण आता रिलेशन्स आहेत की नाही म्हणजे मैत्रीचे माझ्या मैत्रिणीसोबतचे त्यांना मी एकाला परममित्र म्हणतो, एकाला बहीण मानले, एकाला चाइल्डहुड म्हणजे ती माझी लहानपणापासून सखी आहे. मला मैत्री हा शब्द माझ्यासाठी अजिबात नको आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही फॉलोअर्स माझे सगळ्यात चांगले फ्रेंड्स आहेतच आणि तुम्ही असणारच आहेसा. आणि तुम्हाला खरं सांगू काय सगळ्यात जर माझ्या जवळचा कोण मित्र असेल ना माझा गणपती बाप्पा आहे. कारण का माझ्या सगळ्यात लोएस्ट पॉईंटमध्ये तो माझ्या कायम सोबत होता आणि तो कायम असणार आहे माझ्यासोबत. तो कधी मला दगा देणार नाही ना, त्याला माझ्याकडनं कुठल्या अपेक्षा असणार आहेत ना, तो कधी माझ्यावर रुसणार आहे, चिडणार आहे ना, माझ्याबद्दल कुणासमोर वाईट बोलल किंवा काहीच नाही. म्हणजे जे काय आमचं जे बॉन्ड आहे ना ते एकदम प्युअर असणार त्यासोबतचं. बाकीच्यांसोबत पण आहे. त्यांनी सगळेजण मला लई सपोर्ट केला माझ्या या पूर्ण जर्नीमध्ये इंस्टाग्रामच्या. आणि आहेत तशी रक्तापेक्षा पण जास्त नाती जर कुठली महत्त्वाची असतील तर ती मैत्रीची नातं हे महत्त्वाचं असते आपल्या आयुष्यात. आणि माझ्या तशा आयुष्यात आहेत मैत्रिणी, असं काही नाही आहे ते. पण माझ्या आयुष्यात आहेत अशा लई मैत्रिणी ज्या मला अजून सपोर्ट करतात. माझ्या सक्सेसमध्ये त्यांना खूप आनंद होते अशा माझ्या मैत्रिणी आहेत. फक्त मी ते कधी रिव्हील करत नाही कारण मला आता नजर लावायची नाही. आणि तुम्हाला एक सांगतो गोष्ट, जे मला सोडून गेला आहे घरी जर तुम्ही माझा व्लॉग बघत असशिला आणि तुम्हाला सांगतो मला जेवढ्या पण आत्ता मला मैत्रिणी सोडून गेल्यात की नाही सगळ्यात त्यांचीच चूक होती, माझी कवाच चूक होती. हे मी प्राऊडली सांगू शकते कारण का मी माझं कायम 101% दिलं त्याच्यासाठी. मी प्रत्येक कोणतं पण नातं असतो त्याला मी 100% देतोय. पण मला भेटतंय काय 1% पण भेटत नाही. हां मला अपेक्षा नाही आहेत कोणाच्या, पण एक असतं ना की तुम्ही ॲटलिस्ट केलेल्या गोष्टी तरी जाणीव ठेवा. पण ते पण त्यांनी केले नाहीत. आणि मला आजच्या दिवशी त्या निगेटिव्ह गोष्टी बोलायच्या नव्हत्या पण मला एक मनात आलं तर तुमच्यासोबत शेअर करूया म्हटलं. तर तुम्ही सोडून गेला घडी मला खरंच सांगतो एकदम मी आत्ता खुश आहे, आनंदात आहे. मला तुमची ती किरकिर जी होती, तुम्ही जे माझ्या मागं गॉसिप करत होता
जे मी गोष्टी केल्याच नाहीत कधी, ते सगळं तुम्ही जे वडेवर जे काही कांड तुम्ही माझ्या बाबतीत केलाय सकाळी आणि तुम्ही मला सोडून केलासा त्याच्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू. कारण जर तुम्ही माझ्या लाईफमधून गेलं नसतं तर मला एक लेसन भेटलं नसतं आणि लोक कसे असतात या जगात ते पण मला कळालं नसतं. त्याच्यामुळे तुम्ही सोडून गेला आणि एक नंबर काम केलायचं माझ्या आयुष्यातनं. आणि मी एवढं एकच म्हणतो, जे मला सोडून गेलं त्यांनी मला त्रास दिला, तुमचं कर्म तुमच्याबरोबर. आणि हे एक माझ्या आयुष्यात कणी एक मिरॅकल टाईप आहे. ज्यांनी मला त्रास दिला आहे की नाही विनाकारण, गणपती बाप्पाने त्याला लगेच एक कर्मायचं बुमरॅक टाईप असतं की नाही, तसं लगेच इन्स्टंट कर्मा टाईप त्यांना लगेच ते भेटलं आहे. पण माझी इच्छा नाही आहे की तुमचं काय वाईट व्हावं, अशी माझी अजिबात इच्छा नाही आहे. पण तुमचे शेवटी कर्म इतके चांगले आहेत ना, तुमच्यासोबत जे व्हायचे तुमच्या कर्मानुसार होणार आहे. असं पण तिची लाईफ होती की नाही, फ्रेंडशिप डे वगैरे आपण सेलिब्रेट करायचो. आणि तुला सांगतो माझ्या उभ्या आयुष्यात मला ती फ्रेंडशिपची रिंग जी असायची माहिती काय, म्हणजे आपण एक क्रायटेरिया ठेवलेला, हे असे नॉर्मल फ्रेंड आहेत त्यांना ते फ्रेंडशिप बँड बांधायचं 2-3 रुपयेचं. आणि जे सगळ्यात चांगले मित्र आहे मैत्रिणी आहेत त्यांना 15 रुपयेचं. आणि तो एकदम जिगरी जो आहे त्याला तशी ती रिंग भेटायची, ती मला आजपर्यंत भेटली नाही आहे. त्यामुळे मी एक 9वीत असताना मी स्वतः 10 रुपये पप्पांच्या खिशातून धापलेलं म्हणजे घेतलेलं. मी तेव्हा धापलेलं सोडा, आत्ता सांगू शकतो घेतलेलो, पण तेव्हा आमच्या घरात नव्हतं 1 रुपयाचा हिशोब विचारत होती. पण आत्ता मी सांगू शकतोय, पण तेव्हा सांगू शकत होतो. मग तेव्हा मी पप्पाच्या खिशात 10 रुपये घेतलेलं आणि जाऊन ते रिंग आणलेलं आणि स्वतः घातलेलो. म्हणजे मीच माझी मैत्रीण आहे. कारण का शेवटी ॲट दी एंड आपणच आपल्यासाठी असते, बाकी कोण आपल्यासाठी नसते. पण ते जी आपण चाइल्डिशपणा करायचं म्हणजे तीच लाईफ इथंपर्यंत बेस्ट होती. जे आपण स्टेटस लावायचो ढीगभर 10, 15, 20, 25 स्टोऱ्या टाकायचो, तीच तिथंपर्यंतच लाईफ चांगली होती असं मला वाटतंय. पण ठीक आहे, काळानुसार सगळ्या गोष्टी चेंज होतात. आणि आज ह्या एजमध्ये 23 ह्या एजमध्ये आत्ता मी आहे. आणि ह्या एजमध्ये आल्यावर मला कळालं की मी जेव्हा लहान असताना ह्या वयाच्या मुली अशा का वागायच्या, ह्यांना फ्रेंडशिप डेबद्दल कळलं नसायचं एक्साइटमेंट. मी अशी त्यांना खोळ्यात काढायचो, पण त्यांनी कुठं तर बरोबर होत्या. कारण का एका एजनंतर सगळंच बदलते. असं एवढं भाषण दिलं गाईच. चला मला भुका लागल्यात, पेटपूजा पण करतो. ही पेटपूजा करून आल्या बघा. तोंड लाल वाटतं काय बहिणीला सोडून खाते. मला पप्पांना सोडलं नाही ग बाहेर खायला, म्हणून मग मी खावलं. दुश्मन ना करे व्हिडिओ करत बसला तासभरांनी, मग माझं पोट पाणी चालतं त्याच्यावर. हे बघा नवरा बायको बसून काहीच डेटवर आहेत. आणि त्यात आम्ही मध्ये माणसाचं हे पाहिजे, काय पाहिजे काय तर. अगं मला काय शाबू उरलं मग. कॉंग्रॅच्युलेशन दीदी, थँक्यू. यू विन. अगं थांबकी, यू विन. बास्की मी गाईज एक्सरसाइज चालू केलोय काय, माझा हात असा बी भरत नाही, पाय दुखा लागल्यात, कंबर दुखा लागला आणि मला एवढं हे करायला लागलं. हा माणूस आयुष्यभर मिरची खाण्याचा झाला म्हणून हा छिडक्याचा लावायचा. हो तुम्हाला जरा का वाटते की नाही पप्पा, माणूस शाबूतला हुडकून काय करते बडाडा. आमच्या वडिलांनी बघा मिरच्या घेतल्यात, मिरच्या हुडकून काय करायचं गो बे माणसाची. आमच्या पप्पांनी कधी त्यांच्या भावाबरोबर एकदा म्हणजे चुलत भावाबरोबर कधी कॉम्पिटिशन लावलेली. वडापाव खाताना जास्त मिरच्या कोण खातात आणि हा माणूस विन होऊन आलाय, हा विनर आहे. आणि हा प्राऊडली सांगतो की मी एवढ्या मिरच्या खाल्ल्यात. बाबा असं नसतं बाबा, कशाला पाणी प्यायला राहू दे की. काय हा माणूस देवा विठ्ठला. चला गाईज मी आता फराळ करतो. हो या पधारा मॅडम. बघू नाही पहिला फ्रेंडशिप डे विसरा कुत्रे. मेरा चड्डी बड्डी फ्रेंड आहे गायची आहे. बारकी म्हणजे तिला बारकी म्हणतात बारकी. आता मी पण हिचे नाव सांगतो. बारके काय बारके प्राजीला बारकी म्हणायला आवडत नाही बा. काय करायचं घरात बारके असल्या लोक फ्रेंडशिप डे प्राची. हॅपी फ्रेंडशिप डे आयशे. एवढी बाजू ती कुत्री तुम्हाला सांगतो काय थांबा. तुम्हाला सांगतो मी जर तिला असं मारलो तर ती मला असंच मारणार. आम्ही असं जरी मारलो तरी आम्ही लिटरली समोर राहतो ना माझ्या घराच्या, आम्ही ही गटरीत पडलेली प्राजे. आता मी पण सांगणार सगळं. नाही गाइस ऐसा कुछ नहीं है, ये थापा ऐसे ही है, वो ऐसे ही बोलेगी. अब असं काहीच पता नाही है मेरे को. असं काहीच असं मला चिडवत चाललेली आणि पडली गटरीत जाऊन. गटरीत पडलेलो का पाईपात अडकून रस्त्यावर पडलेलो. काय बी गंड गटरीत पडलेली तर मला माहित नाही खरं गटरीत पडलेली. ही असलं गंडवा लागल्या. गुडघ्याला फोड आलता आणि मला वेळवान दाखवत घरात आलेली.
गटरीत पडली पोट फुटला. स्वतःला तर हे होईल ग, असं करू नकोस. तसं काय नव्हतं काहीच. असंच मी हिला होतं, चिडवालतो. असंच होतं. मी चिडवालतो हे मला मान्य आहे. नाहीच आहे, त्यांना माझ्यावर विश्वास आहे ऑब्व्हियसली. आणि मी खरं सांगतो प्रामाणिकपणे. आणि तिला असं ॲडव्हान्स दाखवलो हा. आणि नंतर मग मी तिथं पाणी आलं तेव्हा हे पण आठवते मला. पाणी आलं ही पाणी भराल तिथं पाईपनं ह्याच्यामध्ये बॅरलमध्ये. चाललेलं गटरीत आणि पडली. त्या पाईपातनं अडकलो आणि मला काहीतरी इथं गुडघ्याला काहीतरी फोड उठलेली कसं तरी मोठी. अजिबात खोटं बोलत झालं. ते धाडकं तोंडावर पडलो आणि ते फुटफुटले आणि मला हे बोलले आणि हसाल ती खायच्या करून माझ्याकडे पूर्ण तोंडाकडे. खोटं सगळं. तू हसाल ती ते सांगे कुत्रे. गटरीत पडला मग फ्रेंड काय तुला उचला अगं, प्राची, तुमच्या घरासमोर कुठली गटर होती जरा सांग. आमच्या गटर नाही ती आता बांधायला ती गटर नाही अगं, पण नव्हती. खोटं हे बोलायला. काही पण सांगाल्या. नाही गटर प्राची. होती तिथं. मी तुमच्या आणि आमच्या घराच्या मधल्या रस्त्याच्या मध्ये पडलोय. रस्त्याच्या मध्ये. त्याला बस रस्त्यामध्ये नाही त्याला गटरीत पडणे म्हणतात. अरे रस्त्याच्या मध्ये गटर कुठे असते पण. रस्त्यामध्ये मी रस्त्याच्या साईडला वैष्णवी पडलेली गटरीमध्ये मला आठवते तो कोपऱ्यावर. वैष्णवी होऊनच गेलती. अरे आम्ही काय काय करून हसाल तर बा. वैष्णवी धुतलेलं बरं सगळ्यांनी मिळून वर नेत्याला सगळी गल्ली वैष्णवीला कसं धुवायला बघायला. आणि तुम्हाला सांगतो आम्ही एवढं कांड केलं कधी शुभ्याला आमच्या इथनं पायऱ्या आहेत खाली जायला. आणि 10वी पायरी आहे आमची. आणि त्याच्यावर मी काय म्हणलं प्राजक्ताला मला तरी मी चप्पल घालून थांब म्हटलं काय. प्राचीला म्हटलं जरा शुभ्याला धर. आणि शुभ्या आमचं 1.5 वर्षाचं काहीतरी होतं. आणि ही मी तोडवर करून चप्पल घालल्या. सोडल्या जिन्यावरनं खाली शुभ्या गडगडत गेलं. आणि शुभ्या पापा गडगड गेलं बा म्हणून जर डोक्याने कधी यायचं. असं गाइस फ्रेंडशिप डे विश करने के लिए आई है मेरी चड्डी पड्डी फ्रेंड. आणि 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 अगं थांब की. माझ्या अमृगर डकसती ग. अगं नाही तुला अगं थांब. तुझ्या नवीन जर्नीसाठी खूप असं होय. अगं बाई बरोबर डाडी काय सांगायला. अजून एक नाही नाही गं. एक लुक ॲट इयर कान किती छान क्यूट आहेत बघा की बघा की कसलं क्यूट आहेत बघा की एवढंच मग तुझा पण तेवढाच आहेत कान. हे बघा हिचा आणि माझा कान सेम आहेत गाईज. बघा 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 केवढं नाही बघा कुत्रे इथं. का बस. नाही मला एवढाच एक अर्धा इंचच फरक आहे. खरं क्यूट आहे की नाही छोटं छोटं. गप्पी कुत्रे एवढा पण बारकाने आहे का. कानाला ऐकू येते ना बास की. कसाला त्या सुपासारखं मोठं पाहिजे. तुमचं काय केवढं मोठं. छी. मोठं आहे व्हय? माझं कसं क्यूट 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 एवढं. तिकडं हे असं काय करतायचा यार. पळतं कोणाचं आहे? अहो, असं करायचं. हो, हे काय बरं? मला माहिती आहे पप्पा डिमांडला गेलं आमचं. आणि 100 कॅडबरी आणले असणार आहेत. मला वाटायला लागले असं आतनं. कारण मला कॅडबरी आवडतं हे घरात माहिती आहे. पण मी डाएटवर आहे ना गाईस. आय कांट. पण पप्पाने एवढं प्रेम आणलं तर मी वास घेईन फक्त. आई शपथ. दीदी डाएटवर आहे, दीदी डाएटवर आहे. अरे हा, वास घेतो. अहो, आलमंडची पाहिजे होती. दीदी डाएटवर आहे. मी ना सांगितलं घ्यायला. सांगली पैसा कोणाचा आहे. माझंच आहे. पैसा कोणाचा आहे. कसलं गंडवलंय बघा पप्पांनी गाईज. माझा न्यू स्टार्टअप आहे ना आज म्हणून पप्पांनी मला कॅडबरी आणलं गाईज. यू आर अपग्रेडेड. मी आणले काय आमचं जनरेशननुसार अपग्रेड व्हायला लागलं म्हणजे अपडेट व्हायला लागलं. मम्मी असं काय दीदी खाऊ शकत नाही. हे चालतंय ना. आज चिट्टे आहे माझा. चिट्टे नसतंय असं चिट्टे. आहे माझं. असं चिट्टे बिट्टे काय नसतंय. कॅडबरीने वजन कमी होते ना. कॅडबरीने वजन कमी होतं. इट्स गुड फॉर युअर हेल्थ. सो लाईक प्लीज गो प्लीज. असं तुला चाललंय मला काय प्लीज म्हणायला. तेच की मी एवढं एवढी डब्बी ढोली घेते. मी सरळ आहे बारीक. आज चालेल मी उद्या डबल एक्सरसाइज करतो. हा बर बाकी का थांबलाय. तुम्ही जावा आम्ही येतो. चल पप्पा आला आमचं. डॉन आहे डॉन. मोबाईलला हात लावतो सांगतो तुला. चला लवकर. बघा आवाज घाला गेली पप्पा आमचं अर्ध्यावड्यात येऊन. चला फायनली आम्ही जायचं ठरलंय गाईस. 8 वाजता गणपती दर्शन घेणार आम्ही. कारखान्याचा आवाज आहे का. कारखान्याचा आवाज. वाव किती चकचकते स्क्रीन. पण डायन वाटा सोम्या. पप्पाने आमच्या पेढे घेतलेत गाईज गणपती मंदिरमध्ये वाटायला. मी नवीन माझा ब्रँड चालू केलाय म्हणून मला सरप्राईज होतं. मला ॲक्च्युली आज शेललाही सरप्राईज भेटायला लागलं. कॅडबरी काय हे काय ते काय. ओ माय गॉड. गणपती मंदिरात आहे. किडलं आहे तिकडं.
आम्हाला पप्पाला सांगतोय की ह्या रोडने घेत जाऊ नका शेतात न हमरे पिताश्री ऐकते नाही. चांगला एवढा कंजूस आहे की नाही. सोहमला का नाही 5-6 शर्ट घेतलाय सगळं. हा? एक घे म्हणून सांगितलं तुला. आता असंच म्हणणार रे तू. माझ्यावर नावानं बिल फाडणार तू. आणि मी एक म्हटलं मला एक टॉप घेऊन दे. एक टॉप मागाल तो मी 350 रुपये होता. घेतला नाही. आमचा पप्पा परवडला बाबा म्हणून ह्याच्यावर येत नाही आम्ही कोण. काय पप्पा ओ काय काम करते. चॅट जीपीटीचा पप्पा आमचं डोकं फिरवा लागल्यात. अरे बाबा बास की म्हणणार. सांगतो तुम्हाला लिटरली माझ्या पप्पांनी कुंडली काढलाय चॅट जीपीटीवर. आता त्याला मेडिसिन्स विचारलं की हे मेडिसिन काय कामाचं आहे, ते मेडिसिन काय कामाचं आहे, सगळ्या पप्पा विचारत बसतात. म्हणजे तो डॉक्टर खुळाचा आहे देणारा. तो एवढं वर्ष डिग्री घेतला आहे ते डिग्री काय चॅट जीपीटी. ओ माय गॉड असं आहे पप्पांचं आमच्या आता मत. जो माणूस एआयच्या विरोधात होता तो आता एआय वापरायला लागला. म्हणजे तरी आमच्या जनरेशनमध्ये अपग्रेड व्हायला लागत गाईज. भास्कर पप्पा तो घरला येणार आपल्याच नाही. भास्कर म्हणून तो बसून 10-12 गोळ्याचं विचारून घेतला पप्पा काय तासाभरात. काय अवघड आहे. एखादी नवीन गोष्ट जर आपण यांना शिकवली घडी त्याच्याच मागं फिरणार रेडी असं आहे याचं. काय ग भाई आमचे पप्पा अवघड आहेत खरंच. बाकी आजचा दिवस माझा असा छान गेला. पण मध्ये जरा 2 ते 6:30-7 पर्यंत माझं डोकं असतं दुखालतं की तुम्हाला सांगतो लेवडी दुखालतं. पण आता आहे व्यवस्थित. गोळी खाल्लं ना बघा त्याच्यामुळे बघ ओके. आणि आपला जो पारिजात ब्रँड आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सगळी डिटेल इन्फॉर्मेशन एक 3 ते 4 दिवसामध्ये मी एक व्हिडिओ अपलोड करणार. त्याच्यात तुम्ही सगळं तुम्हाला समजून जाईल की म्हणजे तो ब्रँड कसं सुचलं, काय सुचलं, कसं मी ते सगळं प्रोसेस केलं आणि सगळं जे काय असेल ते सगळं तुम्हाला कळणार आहे. फक्त थोडंसं हे पेशन्स ठेवा. तुमची जी क्युरियासिटी आहे मला कळायला लागल्या पण मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत ते पोहोचवतो. फक्त एक आत्ता क्लिअर करतो की आपला जो ब्रँड आहे तो ऑफलाईन नाही आहे. तो फक्त ऑनलाईनच तुम्हाला परचेस करता येणार आहे. ती कुठेही दुकान वगैरे काढलेलं नाही आहे. ते एवढं क्लिअर करतो. बाकी सगळी डिटेल तुम्हाला घेणे आपल्या व्हिडिओ थ्रू आपल्या त्या पारिजात ह्या इंस्टाग्राम आय डीवर बघायला मिळणार आहे. सो स्टे ट्यून्ड गाईज. आम्ही जातो आता गिळायला. सकाळपासून काही गिळलेलं नाही आहे. म्हणजे असं म्हणतं तसं बऱ्यापैकी गिळलं आहे पण असं पोट भरून काही खाल्लेलं नाही आहे. खायसाठी प्लीज खायसाठी प्लीज मुलगीचं एवढं करू. मी वाचून दाखवतोय. थांब की थांब. पप्पा त्यांना व्हॉइसवर टाकायला पण मला डॉक्टरांनी दोन्ही गोळी सारखी घ्या म्हणून सांगितले आहेत तर काय करायचं. असं पप्पा विचारत दाखव. सकाळी क्लिक्स एक गोळी घे रात्री एक गोळी. आणि त्यांचा पॅक संपवलाय. आता दुसऱ्या आमच्या घरात 4 फोन आहेत. आता त्या 4ही फोनचा चॅट जीपीटीचा पॅक संपवलाय पप्पांचं. त्या लिमिट असतं ना चॅट जीपीटीला. आता पप्पा त्याचा पण संपवतात. पप्पानं लिटरली 1 तासात 24 तासात सगळं विचारून टाकलं.